नमस्कार. आपण या अगोदर वळीव लाडू रेसिपी पाहिली होती. खूप डिटेल्स रेसिपी मी शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवरती. ज्यांनी पाहिली नाही ते जाऊन पाहू शकता. तर आता वळीव लाडू तळल्यानंतर तळण म्हणून कोंडुळे बनवले जातात आमच्याकडे आणि ही खूप जुनी परंपरा आहे. आजीच्या काळापासून आहे. तर ही जुनी परंपरा आमच्याकडे अजून पण कायम आहे. आता कुणाकुणाला हे माहिती नसल पण असा वळीव लाडू गुळाचा तळला की तळण म्हणून ते कोंडुळे बनवतात. तर मग आता लाडूची तर रेसिपी शेअर केलेली आहे. मग चला, व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी स्पेशल असं कोंडुळ्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मग चला, आता कोंडुळे झटपट चवदार कसे बनवायचे, खूप सोपी रेसिपी आहे आणि चवीला अप्रतिम हे कोंडुळे लागतात. तर या ठिकाणी 2 हिस्से ज्वारीचं पीठ घ्यायचं, 1 हिस्सा गव्हाचं पीठ आणि अर्धा म्हणजे गव्हाच्या पिठापेक्षा अर्ध बेसन पीठ घ्यायचंय. तर वाटीचं प्रमाण सांगते. 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचंय. सर्व पीठ मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर भरपूर प्रमाणात लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची. त्यानंतर लाल तिखट घालायचे आवडीनुसार, तुम्हाला जसं तिखट हवंय तसं. त्यानंतर हळद घालायची चवीपुरतं, मीठ टाकून घ्यायचंय. तर हे सर्व साहित्य घालायचंय. खूप पटकन आणि झटपट रेसिपी होते. तर ही खूप जुनी रेसिपी आहे. तर आखाड स्पेशल म्हणून पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि बरेच जण हे कोंडुळे आखाडामध्ये पण बनवतात. आमच्याकडे पण बनवतात आणि वळीव लाडू तळल्यानंतर पण बनवतात. बऱ्याच जणांना माहिती नसेल की वळीव लाडू तळल्यानंतर तळण म्हणून हे कोंडुळे तळावे लागतात. काहींना माहिती पण असेल. तर सर्व तिखट मीठ घातल्यानंतर बारीक चिरलेला भरपूर प्रमाणात कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्याने कोंडुळ्याला खूप चांगल्या प्रकारे चव येते. तर हे तोंडाची चव वाढवणारे कोंडुळे आहेत. चवीला खूप छान चवदार लागतात आणि याबरोबर कढी जर बनवली तर अजून हे कोंडुळे खायला छान वाटतात. तर चला, सर्व तिखट मीठ टाकून झालंय. हे पूर्ण मिश्रण एक जीव करायचंय आणि आपल्याला हे पाण्याने कणिक मळून घ्यायची. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही. आपण जसं भाकरीसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय. तर ही माझ्या आईची रेसिपी आहे. आई आजीकडनं शिकलेली आहे. मी कधी बनवलेले नाही. तर आईची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता लाडू तळला होता तेच पातेल्यामध्ये ते पीठ भिजवून ठेवलेले उंडे होते या पातेल्यामध्ये. आणि खेडेगावात कसं असतं माहिती आहे का, जास्त भांडे भरवत नाहीत आपल्याकडे. म्हणजे शहरच्या भागामध्ये एवढे मोठाले भांडे नसतातच वापरायला. पण खेडेगावामध्ये जास्त प्रमाणात एकत्र कुटुंब असल्यामुळे मोठाले भांडे लागतात आणि जास्त भरवले जात नाहीत. म्हणून जे पातेलं होतं त्याच पातेल्यामध्ये आईने भांडे भरू नये म्हणून उंडा मळून घेतला. आता ही टिप्स तुम्हाला आवडली की नाही माहिती नाही, पण चला, मला तर आवडतं असं काही करायला. म्हणजे जास्त एक्स्ट्राचे भांडे नको वाटतात. तर तुम्ही म्हणाले एवढ्या मोठ्या पातेल्यात पीठ भिजवलं, कारण हे ऑलरेडी पातेलं भरलेलं होतं म्हणून त्याचमध्ये आईने हे पीठ मळून घेतलं. आता हे पीठ मळल्यानंतर हे बघा, जास्त घट्ट पण नाही मळलं आणि जास्त पातळ पण नाही. तर आता तुम्हाला जर कोंडुळा जरा कडक हवा असेल तर तुम्ही असे लाटून कोंडुळे बनवू शकता. हे कडक होतात. आणि तुम्हाला जर ठिसूर मऊ कोंडुळा हवा असेल तर तुम्ही हातावरती थापून हे कोंडुळे तळू शकता. जसे आपण वडे बनवतात मूग डाळीचे वगैरे त्या वड्यांप्रमाणे. तर जे थापून वडे बनवतात ते खूप ठिसूर होतात आणि मऊ होतात, पण हे लाटलेले थोडे कडक होतात. आता तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही कोंडुळे बनवू शकता. तर हे लाडूचंच कडलेलं तेल होतं, त्याच तेलामध्ये आईने हे कोंडुळे बनवून घेतले. तर कारण लाडू तळल्यावरच हे तळावे लागतात तळण म्हणून त्याच तेलामध्ये हे कोंडुळे तळले जातात. एरवी जर तुम्ही वेगळं तेल वापरून कोंडुळे बनवतात त्यावेळेस हे कोंडुळे खूप छान तरतरीत फुलून येतात आणि दिसायला पण मग आकर्षक दिसतात. पण हे लाडूचं कडकडीत म्हणजे जास्त कडून गेलेलं तेल आहे त्यामुळे ते जास्त असे टम फुगत नाहीत. पण एरवी चांगल्या तेलामध्ये हे कोंडुळे चांगल्यापैकी तळले जातात. तर छान खरपूस होईपर्यंत हे कोंडुळे तळायचे आहेत. आणि आखाडामध्ये तुम्ही ही कोंडुळ्याची रेसिपी तळण म्हणून नक्की ट्राय करा. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर खूप म्हणजे संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि नक्की शेवटपर्यंत पहा. खूप चांगली रेसिपी आहे. तर हे बघा, मस्त कडकडीत कोंडुळे तळलेले आहेत आणि खूप मऊ ठिसूर होतात ज्वारीचे पीठ असल्यामुळे. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा.
खूप जुनी रेसिपी आहे आणि ज्या जुन्या रेसिपी आहेत त्या तर तुम्हाला माहिती आहे खायला खूप चवदार लागतात. आता हे दिसायला एवढे आकर्षक दिसत नाहीत पण खायला खूप चवदार लागतात. एकदा रेसिपी ट्राय करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पाहू शकता तुम्ही खूप नरम झालंय कोंडुळं आणि खुसखुशीत पण झालंय. लहान मुलांना तर खूप आवडतं कारण हे खायला खूप चवदार लागतं. तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल की नसेल माहिती नाही पण एकदा ट्राय करा मग तुम्हाला समजेल ही रेसिपी खायला किती छान लागते. मग आवडली की नाही कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर पटकन आता जाता जाता कृष्णा फॅमिली व्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.